नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. अर्जुनने बाळाला बेडवर ठेवलेलं असतं. तो उशी घ्यायला जातो. त्याच वेळेला बाळ खाली पडणार तितक्यात सायली येते आणि तिचं लक्ष जातं. अहो, असं बेडच्या कोपऱ्यावर कोणी बाळाला ठेवतं का? त्यामुळे अर्जुन तर खूप घाबरलेला असतो. त्याच्या मनातली भीती काही जात नाही. नंतर सायलीच विचार करते, त्यांच्या मनातली भीती घालवायची असेल तर बाळाला त्यांच्याकडे द्यावं लागेल. नंतर ती बेडवर त्याला बसवते आणि त्याच्या मांडीवर बाळाला देते. अर्जुन सांगतो, बायको, मी तुला बोललो होतो ना, माझ्याकडनं ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही निभवणार. तेव्हा सायली त्याला समजून सांगते, अहो, बाळाला सांभाळणं एवढं अवघड नाही. बघा त्याच्या इवल्याशा डोळ्यांकडे, इवल्याशा हातांकडे. आपाप तुमच्यातली भीती दूर होईल. नंतर दुधाची बाटली अर्जुनच्या हातात देते आणि ते बाळाला पाजायला लावते. परत कल्पना काकू सायलीला आवाज देतात आणि बाळाला घेऊन ती खाली जाते. सायलीने पूर्ण आजीसाठी आंब्याचा शिरा केलेला असतो. तो कल्पना काकू आणि प्रताप काका दोघं पण टेस्ट करून बघतात. दोघांनाही खूप आवडतो. सायली खाली आल्यानंतर सांगते, विमलताई, मला एका बशीमध्ये शिरा द्या पूर्ण आजींसाठी आणि आंब्याच्या फोडी नक्की घाला. तेव्हा प्रताप काकाही विचारतात, हे तुला कसं माहिती? पूर्ण आजीला आंब्याची फोड घालून शिरा आवडतो. सायली काही बोलणार तितक्यात तेच म्हणतात, हो, अर्जुनने सांगितलं असेल तुला. तर सायली पूर्ण आजीसाठी शिरा घेऊन जाते. कल्पना काकू आणि प्रताप काका म्हणतात, पूर्ण आई खूप खुश होईल आंब्याचा शिरा बघितल्यानंतर. आपण तिच्या चेहऱ्यावरची खुशी बघायला जाऊया. पूर्ण आजी शिरा खाऊन बघतात तर त्यांना खूप आवडतो. अगदी तुझ्या आईच्या हाताची चव आहे. सायली विचारते, आईच्या हातची? तेव्हा पूर्ण आजी सांगतात, अगं, प्रतिमाच्या हातची. शिरा खूप छान झालाय, अगदी माझ्या मनासारखा. तेव्हा सांग तू, तुला काय हवं आहे? तर सायली सांगते, सांगू नक्की मला काय हवं आहे. तुझी साडी देशील मला? तेव्हा पूर्ण आजी डोक्यालाच हात लावतात. मागितलं तर काय, माझी जुनी साडी? अगं, जुनी कशाला, मी तुला नवी घेऊन देते ना. तू लहान असताना पण अशीच माझी साडी मागून घ्यायची आणि घरभर मिरवायची. तू आता लहान आहेस का? तेव्हा सायली म्हणते, नाही आजी, मला तुझीच साडी पाहिजे. त्याच्यातनं मायेचा ओलावा मला जाणवेल आणि तुझा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी असेल. अख्ख्या घरभर घालून मी मिरवेल तुझी साडी. तर कल्पना काकू, प्रताप काका दरवाजाजवळ उभे राहून ऐकत असतात. तेव्हा कल्पना काकूंना पण थोडं आश्चर्य वाटतं. सायली फक्त तन्वीचं नाटक करते, तर ती तन्वीसारखी कशी बोलत असेल. नंतर त्यांच्यामध्येच बोलणं होतं की हे नक्की अर्जुनने सांगितलं असेल. तेव्हा पूर्णाजी सायलीला सांगतात, बरं, कपाटातनं तुला हवी ती साडी घे. तेव्हा सायलीला अचानक आठवतं की मी तर काही मागितलंच नाही. कशाबद्दल बोलते पूर्णाजी तू? तेव्हा पूर्णाजी सांगतात, अगं, इतक्यात तू बोलली ना माझी साडी तुला हवी आहे. जा, कपाटात जी साडी हवी असेल ती घे तुला. तेव्हा सायली पण मनात विचार करते, मी आत्ता काय बोलून गेली असं मला पण नाही आठवत आहे. कपाटामध्ये जाते आणि पिंक कलरची साडी काढते. तिला खूपच आवडते ती. पूर्ण आजींना म्हणते, आजी, मी ही साडी घेऊ? तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अगं हो, घे ना. आता तुला फक्त माझा आशीर्वाद नाही तर तुझ्या आजोबांचा सुद्धा आशीर्वाद मिळेल. कारण त्यांनी मला एका दिवाळीला ही साडी घेतली होती आणि ते बोलले होते की आपल्याला जेव्हा नात होईल तेव्हा ही साडी तिला दे. आणि तुमची आत्ताची पिढी, तुम्ही थोडी अशा काठपदराच्या साड्या नेसणार. तेव्हाच मी त्यांना बोलली, पण त्यांना खात्री होती की आपली नात नक्की आपल्या भावना समजून घेईल आणि ही साडी नक्की ती स्वतःहून मागेल. तर सायली मनात विचार करते, हा नक्की योगायोग तर नाही ना. साडी घेऊन सायली खूप खुश असते. तर पूर्ण आजी पण तिच्या हाताने दृश्य काढतात आणि चैतन्य घरी आलेला असतो. तेव्हा विमलकडे अस्मिताचं बाळ असतं. ती अस्मिताकडे द्यायला जाणार तितक्यात चैतन्य सांगतो, मला बाळाचा फोन आला होता, केव्हा भेटायला येतो मामा, म्हणून मी आलो. तेव्हा विमल सांगते, मी आता बाळाला अस्मिताईंकडेच घेऊन चालली होती, तुम्ही घेऊन जातात? तेव्हा चैतन्य म्हणतो, नेकी और पुछपुछ. तो स्वतःच त्या बाळाला अस्मिताकडे घेऊन जातो. चैतन्य अस्मिताच्या रूममध्ये आल्यानंतर दोघांमध्ये बोलणं चालू असतं. अस्मिताई, आपलं काय ठरलं आहे? अजिबात हार मानायची नाही आणि खचून जायचं नाही. तुझा जो पण निर्णय असेल त्यामध्ये अश्विन, अर्जुन आणि माझी तुला साथ असेल नेहमी. दोघांमध्ये बोलणं चालूच असतं. त्याच वेळेला तिथे सचिन येतो. अरे सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. दरवाजा बंद होता, बघूनच मी थांबायला पाहिजे होतं बाहेर, हो ना? बरं, तुमचं जे काही चालू होतं ना, चालू द्या, मी येतो. तेव्हा दोघंही उठतात. चैतन्य सांगतो, अरे सचिन, हे काय बोलतोय तू? मी फक्त बाळाला द्यायला आलो होतो, निघतो मी इथून. तर अस्मिता पण त्याला सांगते, अरे सचिन, हे कसं बोलू शकतो तू? आणि तुझा स्वर कुठे चालला आहे? माझा मानलेला भाऊ येतो. तेव्हा सचिन म्हणतो, मानलेला भाऊ? चांगलं आहे, भावाच्या नावाखाली तुमचं जे काही चाललं आहे ना, चालू द्या. तिथून निघून जातो. तर अस्मिताला खूप राग आलेला असतो. चैतन्याचा हात धरून
हॉलमध्ये घेऊन येते. याने आपल्या पवित्र नात्यावर बोट उचललं आहे. याला आता याचं उत्तर मिळायलाच पाहिजे. सचिन म्हणत येते हॉलमध्ये. तू असा आरोप कसा करू शकतो माझ्यावर आणि चैतन्यावर? आमचं बहीण भावाचं नातं आहे. सचिन म्हणतो, वा रे वा, तुम्ही केलं ते पवित्र, आणि मी एखाद्या मुलीकडे बघितलं जरी तरी मी चुकीचा. त्या साक्षीबरोबर थोडे दिवस काय मी होतो? सगळ्यांनी मला जणू धारेवर धरलं होतं. अस्मिता पण सांगते, तू कामच तशी करतो ना, म्हणून तुला ते ऐकावंच लागणार आहे. आत्ता तू जे काय बोलतोय ना, ते फक्त आरोप करतोय, तसं काही नाही आमच्यामध्ये. प्रताप काकाही विचारतात, अरे कोणी सांगेल का नक्की काय झालंय ते? तेव्हा चैतन्य पण सांगतो, सचिन, मी असे माझ्यावरचे आरोप खपून घेणार नाही. हां, मी ताई म्हणतो तिला. अरे बहिणीपेक्षा पण जास्त आहे ती माझ्यासाठी. तर सचिन सांगतो, माहिती ना मला, तुमच्या या अफेअरला बहीण भावाचं नाव देत आहे. तर अस्मिता त्याच्याजवळ येते आणि सटकन ठेवून देते. अस्मिता, तू माझ्यावर हात उचलला? मी नवरा आहे तुझा. तर सायली म्हणते, हे तुम्ही कधी लक्षात ठेवलं तर अस्मिताईंकडनं अपेक्षा करताय. अस्मिता पण सांगते, तुझा अजूनसुद्धा साक्षीबरोबर अफेअर चालू आहे माहिती आम्हाला, पण आमचे उपकार समज तुझ्यावर की तुला अजून पण घरामध्ये ठेवून घेतलंय. सचिन अस्मितावर हात उचलतो, तितक्यात अर्जुन त्याला थांबवतो. सचिन, जर का अस्मिता ताईवर हात उचलला, तुझा हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातात देईल. तर सचिन अर्जुनला बाजूला करतो. मी नाही घाबरत तुला, आणि इतके दिवस अस्मिताबरोबर माझा संबंध होता, पण आता नाही आहे. ते बाळपण कोणास ठाऊक माझं आहे की नाही. तर अस्मिताला खूप राग येतो. सचिन, तू असं कसं बोलू शकतो? एक सटकन परत ठेवून देते त्याची. मी उगाचच इतके दिवस विचार करत होती की तुला एक संधी दिली पाहिजे, पण आता तुझ्याकडे माझे डिवोर्स पेपर पोचतील. आता आपली भेट कोर्टातच होईल. तर प्रताप काका पण त्याला हुसकावून लावतात. सचिन तिथून निघून जातो. तर अस्मिता रडत असते. आमच्या अशा पवित्र नात्याला सचिनने असं नाव दिलं. चैतन्य, जास्त विचार करू नको. मला माहिती आहे ना आपलं नातं काय ते. भावा बहिणीच्याही पलीकडचं नातं आहे आपलं. सायली पण अर्जुनला डिवोर्स पेपर तयार करायला लावते. तेव्हा अर्जुन सांगतो, डिवोर्स पेपर कधीच तयार आहे. मी फक्त अस्मिताईच्या परवानगीची वाट बघत होतो. तर कल्पना काकू सांगत असतात, सायली बोलते ते बरोबर आहे. तितक्यात तिथं पूर्ण आजी येतात. सायली का म्हणते हिला? तन्वी आहे ती. तुम्हाला माहिती आहे ना, मला एकच गोष्ट 4 वेळा सांगायला आवडत नाही. सायली सांगते, पूर्ण आजी, अगं मामी मला सायली नव्हती म्हणत, सायलीबद्दल सांगत होती. त्यानंतर पूर्ण आजी तिला रूममध्ये घेऊन जातात. अगं मला खात्री आहे कल्पना, तुलाच सायली बोलत होती. सायली सांगते, अगं जरी पण मला कोणी सायली बोललं तर काय हरकत आहे. तर पूर्ण आजी सांगतात, पण मला असा हलगर्जीपणा चालणार नाही. तेव्हा सायली सांगते, मी तुझ्या मांडीवर झोपते, तू मला थोपटशील का? तर अस्मिता रूममध्ये रडत असते. या सगळ्यामध्ये माझ्या बाळाची काय चुकी आहे? सगळे तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा प्रताप काकाही सांगतात, त्याला अजून एवढी पण अक्कल नाही. बाबा झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात, तर त्यांनी ती जबाबदारी कधी घेतलीच नाही आहे. तर अर्जुन पण विचार करतो बाळाबद्दल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायलीला कोरड्या उलट्या होत असतात आणि तिला डाऊट येतो की तिला बाळ तर होणार नाही आहे ना, ती प्रेग्नेंट आहे का? तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि त्याची बडबड चालू असते, या सचिनला मी तर सोडणार नाही. तर सायली त्याला विचारते, अहो नेमकं काय झालं? तर अर्जुन सांगतो, डॅड बोलले ना ते बरोबर आहे, आपण सध्या तरी बेबी प्लॅन करायचं नाही हां बायको. तर सायलीला प्रश्न पडतो की आता अर्जुनला सांगायचं कसं? तर उद्याच्या भागामध्ये कळेलच नेमकं काय होतं ते. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.